सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या जागेच्या संपादनाची प्रक्रिया सर्व संबंधित विभागांनी तातडीने करून घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या जागेच्या संपादनाची प्रक्रिया सर्व संबंधित विभागांनी तातडीने करून घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उड्डाणपूल भूसंपादन प्रक्रिया आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन बोलत होते। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त वृष्टी जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, भूसंपादन अधिकारी प्रदीप बास्तेवाड, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता स्वप्नील पवार, महेश एमुल, सिटी सर्व्हे अधिकारी गजानन पोळ यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे बोलताना म्हणाले की सर्व शासकीय आणि खाजगी जागांच्या मिळकतींचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं। केंद्र शासनाच्या पोस्ट, मध्य रेल्वे, BSNL आणि ग्राउंड जागेसाठी सोलापूर महापालिका रेडी रेकनर दराप्रमाणे शुल्क देणार आहे। तसंच या जागेतून दुसऱ्या जागी साहित्य स्थलांतरित करण्यासाठी येणारा खर्चही महापालिका देईल। त्यामुळे संबंधित विभागांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जागा हस्तांतरित करण्याबाबतची मान्यता घेऊन त्याबाबतचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं असं त्यांनी सांगितलं। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही मार्गदर्शन केलं। सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत 2 महत्त्वाचे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत। यात सेक्शन 1 जुना पुणे नाका ते पत्रकार चौक 4.45 किलोमीटर आणि सेक्शन 2 जुना बोरामाणी नाका ते मोरारका बंगला 5 किलोमीटर या मार्गांचा समावेश आहे। महाराष्ट्र शासनानं नगरोत्थान योजनेतून 299 कोटींची मंजुरी दिली असून शासन हिस्सा 70% आणि महापालिका हिस्सा 30% असा वित्तीय आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे। विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या सुधारित आराखड्यानुसार भूसंपादनाचा खर्च 145 कोटी 11 लाख रुपये इतका आहे। शासनाकडून आतापर्यंत 84.438 कोटी प्राप्त झाले असून 17.139 कोटी उर्वरित आहेत, तर महापालिकेच्या हिश्श्यातील 25.55 कोटी जमा झाले आहेत। या प्रकल्पासाठी एकूण 10.55 हेक्टर आर क्षेत्राचं संपादन होणार असून त्यात खाजगी आणि शासकीय मिळकतींचा समावेश आहे। सेक्शन 1 मध्ये 137 मिळकतींपैकी 100 खाजगी तर 37 शासकीय आणि सेक्शन 2 मध्ये 100 मिळकतींपैकी 87 खाजगी आणि 13 शासकीय मिळकती आहेत। आतापर्यंत सेक्शन 1 मधील 61 खाजगी मिळकतींचा ताबा घेण्यात आला असून सेक्शन 2 मधील ताबा प्रक्रिया सुरू आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य रेल्वे, BSNL तसंच पोलीस विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा बाधित झाल्या आहेत।